नमस्ते. मी डॉक्टर मोहन सोनावणे आयुर्वेद हितगुजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आयुर्वेद आणि योग या अनुषंगानं हिताच्या गुजगोष्टी जिथं केल्या जातात ते आयुर्वेद हितगुज. आयुर्वेद हितगुजच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपल्याकडून काही शंका किंवा काही प्रश्न जे येतात त्यांचं समाधान देण्याचा या व्हिडिओमधून प्रयत्न केला जातो. आज पाहूया आयुर्वेद हितगुजमध्ये पुण्याच्या रेश्माताईंनी विचारलेला प्रश्न. उन्हाळ्यामध्ये आत्ता सध्या उन्हाची तीव्रता खूप वाढत आहे. यामुळं लहान मुलं किंवा मोठी माणसं यांच्या चेहऱ्यावर छोटे छोटे फोड येत आहेत किंवा पुरळ येत आहेत. तसंच घामोळ्या संपूर्ण शरीरभर किंवा पाठीवर, पोटावर, छातीवर अशा दिसत आहेत. तसंच वारंवार जर येणं किंवा वारंवार तोंड येणं या समस्या दिसत आहेत. याच अनुषंगानं पाचगणीच्या मोरे साहेबांनी विचारले की लहान मुलांच्यामध्ये गालगुंड किंवा गालगुडद्याचं प्रमाण म्हणजे त्याची साथ दिसते सध्या, तर त्यासाठी आयुर्वेद काय सांगतं पहा. उन्हाळ्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रकाश हा प्रखर असतो. सूर्यप्रकाश हा प्रखर असल्यामुळं पृथ्वीवरचं पाण्याचं प्रमाण कमी होतं आहे आणि कोरडेपणा येतो आहे. आता हा सृष्टीतला आलेला कोरडेपणा जसा आपण पाहतोय तसंच आपल्या शरीरामध्ये काही बदल होतात आणि शरीरातलं उष्णतापण वाढून शरीराला पाण्याची आवश्यकता जास्त लागते. अशी पाण्याची आवश्यकता ज्यावेळी जास्त लागते त्याचबरोबर अजून एक गोष्ट घडते ते म्हणजे शरीराचा पाचक अग्नी, ज्याला आपण पचनासाठी आवश्यक असणारा जाठराग्नी असं म्हणतो, हा मंदावतो. आणि अग्निमंद होणं हे आयुर्वेदानं अनेक आजारांचं मूळ कारण सांगितलेलं आहे. हा अग्निमंद ज्यावेळी होतो त्यावेळी शरीराची प्रतिकार करणारी क्षमता कमी होऊन वेगवेगळ्या प्रकारची व्हायरल इन्फेक्शन होत असतात. जर येणं किंवा गालगुडदे हे अशाच प्रकारच्या व्हायरल इन्फेक्शनचाच एक भाग आहे. म्हणजे अग्निमंद जर होऊ द्यायचा नसेल तर त्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे. मग अग्निमंद जर होऊ द्यायचा नसेल तर अग्नीचं बल आहे तसं पाहून आपल्या आहाराचं नियोजन करायला पाहिजे. आपला आहार हा जड अन्न जर आपण घेत राहिलो तर अग्नीचं बल अधिक कमी होतं आणि प्रतिकारशक्ती अधिक कमी होते. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हलका आहार घ्यायला पाहिजे आणि पाण्याचा अंश त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात असला पाहिजे. आता तहान लागेल त्यावेळी पुरेसं पाणी आपण पित राहिलो पाहिजे, हा एक त्यातला महत्त्वाचा भाग. पाणी पित असताना माठामध्ये वाळा जर आपण टाकून ठेवला असेल तर वाळ्यामुळं त्या पाण्याला एक सुगंध येतो आणि तो सुगंध आपल्याला मनाला आनंद देतो आणि तृप्ती आपली शमन होते. म्हणजे वाळा मिश्रित जल हे या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण सर्वांनी अवश्य घेतलं पाहिजे. तसंच गुलाबजलही त्याच पद्धतीनं काम करतं. प्रवाळयुक्त गुलकंद हाही आपल्या शरीरातला दाह कमी करण्यासाठी उपयोगी राहतो. ज्यावेळी वारंवार तोंड येतं त्यावेळी प्रवाळयुक्त गुलकंदाचा नक्कीच चांगला उपयोग होतो. जल म्हणजे पाणी असणारी जी काही फळं आहेत ज्याच्यामध्ये संत्री आहे, मोसंबी आहे, काकडी आहे, टरबूज आहे, खरबूज आहे, द्राक्ष आहे, या सर्व गोष्टींच्यामुळं शरीरामध्ये उष्णता कमी राहते आणि जलीय अंश चांगल्या पद्धतीनं आपल्या शरीराला मिळतो. तर ही फळं आपल्या खाण्यामध्ये असली पाहिजेत. यासोबतच आपल्याला सुगंध हा शीतलता देणारा आहे. म्हणून कपाळावर जिथं मंदिरामध्ये श्वेतचंदन ठेवलेलं असतं सहानेवर उगाळून त्याचा गंध जर आपण कपाळाला आपल्याला लावला ना तर त्याच्यामुळं पण शीतलता येते. हे घामोळ्या येणं किंवा छोटे मोठे फोड येणं ह्या सगळ्या गोष्टी का घडतात उन्हाळ्यामध्ये, तर घामाची जी छिद्र आहेत त्वचेवर असणारी, ज्याला आपण घर्मरंध्र म्हणतो, ही जर बंद झाली तर वर येणारा घाम हा त्वचेखाली पसरतो आणि तिथं घामोळ्या येतात. याच्यासाठी मुलतानी मातीचा लेप हा अत्यंत उत्तमरित्या काम करताना दिसतो. डोळ्यांची आग, रखरख ही जी होते याच्यासाठी काकडीचे काप जर आपण डोळ्यावर ठेवले तर त्याच्यामुळे शीतलता येते. दुधात बुडवलेला कापसाचा बोळा डोळ्यावर ठेवला तरी त्याने शीतलता येते. तळपायांना तेल किंवा तूप आपण जर चांगल्या पद्धतीनं लावलं किंवा काशाच्या वाटीनं जर घासलं तर शरीरातली उष्णता खूप छान पद्धतीनं कमी होते. अशा काही घरगुती गोष्टी आहेत. या घरगुती गोष्टी आपण केल्यामुळं आपल्या शरीरातली उष्णता कमी राहून या उन्हाळ्याला आपल्याला चांगल्या पद्धतीनं सामोरं जाता येतं.
उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी प्रखर असतं तो काळ कामासाठी बाहेर न पडता सूर्योदयापूर्वी जर आपण आपल्या कामाला सुरुवात केली तर सकाळी 10 वाजेपर्यंत आपण छान काम करू शकतो आणि 4 नंतर ऊन कमी झाल्यानंतर पुन्हा काम करू शकतो. अशा कामाच्या वेळामधला पण काही बदल आपण जर केला तर ही उन्हाची तीव्रता आपल्याला जाणवणार नाही. तर सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्या की ग्रीष्म ऋतूमध्ये पाण्याचं महत्त्व खूप जास्त आहे आणि ज्या लोकांच्याकडं पाणी आहे उपलब्ध त्यांनी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही वेळा जर आंघोळ केली तर तेही शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी उपयोगी राहतं. पण तेवढ्यात पुरेशा प्रमाणात पाणी जर नसेल तर संध्याकाळी तुम्ही फक्त ओल्या फडक्यानं किंवा हातपाय धुवून जरी घेतले तरीसुद्धा शरीरातलं तापमान कमी राहतं. आयुर्वेद हितगुज या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अशाच आपल्या प्रश्नांचं शंकांचं समाधान देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. अजूनही तुम्ही जर आयुर्वेद हितगुज या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आपण देतो आहे, तर त्या लिंकवर कृपया क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला, आपल्याला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या परिचयाच्या अनेक लोकांच्यापर्यंत अधिकाधिक लोकांपर्यंत ही आयुर्वेदाची जी काही भेट आहे ती नक्की पोहोचवा. आपल्या सर्वांना